बिश्व शर्मा जे आहेत ते मूळचे काँग्रेसचे आहेत. 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी काही योजना आणल्या आहेत. या योजना कुठल्या आहेत? एक अरुणोदय नावाची योजना आहे, दुसरी योजना आहे वसुंधरा आणि तिसरी आहे लखपती बायडो. या 3 योजनांच्या आधारे ते बऱ्यापैकी यश मिळवतील असं दिसतंय. पण आसाम हे काही त्या अर्थाने प्रगत राज्य नव्हे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा 10 वर्षांमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर त्या राज्यामध्ये काही मोठे महत्त्वाचे पायाभूत काही सुविधा उपलब्ध झाल्या किंवा मोठा विकास झाला असं काही चित्र आसामच्या बाबतीत म्हणता येत नाही. या उलट गेल्या काही दिवसांमध्ये बिश्व शर्मा यांची जी प्रतिमा आहे ती काही कारणांमुळे डागाळलेली आहे आणि त्यामुळे या योजनांचा जो फायदा मिळेल असं जे मानलं जात होतं आणि सहजपणे आसाममध्ये भाजपचं राज्य येईल असं मानलं जात होतं तशी आता परिस्थिती नाही आहे. म्हणजे जो केकवॉक असेल असं मानलं जात होतं तशी आता परिस्थिती राहिलेली नाही आहे.